त्यांना रिस्पेक्ट करते त्यांचं. आणि मी अगोदरच सांगितलं की दादा संग मुकाबला करायची म्हणजे विशेष नाही. दादा 2-3 गोष्टी बोलल्या, चुकतात मला त्या गोष्टी. मग कसं आता चिवर घेतला, आता खोटं बोललं तर कसं तरी होते मला. उत्तर दिलं काहीतरी म्हणजे हे तर थोडस बरं वाटते मला. दादा एक बोलले की अंजली ताई म्हणते की मी चिवर घेतला म्हणून माझ्यात परिवर्तन झालं. बरोबर की नाही? हा. आणि ताई तू काय चीज आहे म्हणे, अंगुलीमालामध्ये परिवर्तन झालं, जो माना कापत होता, माणसं मारत होता. बरोबर ना दादा? बोट कापत होता. तुम्ही म्हटलं ना असं बोट कापत होता आणि त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, तर तू काय चीज आहे? ऍक्च्युली दादा अंगुलीमालाचा फार वेगळा विषय आहे, ते कोणालाच माहित नाही. अंगुलीमाला ना बोट कापणारा होता ना कोणाची मान कापणारा होता. अंगुलीमालाच्या घरी मी जाऊन आली श्रावस्तीला. तुम्ही गेले का दादा? मी गेली श्रावस्तीला. आजही 2500 वर्षापूर्वीपासून आजही अंगुलीमालाचं 2 मजली घर आजही श्रावस्तीला उपस्थित आहे. कधी जाऊन बघा तुम्ही, खरी मंडळीने जाऊन बघा तुम्ही श्रावस्तीला. अंगुलीमाला हा इतका हुशार आणि सुंदर पोरगा होता, त्याचं नाव होतं अहिंसक. काय होतं हे विषय माहित असले पाहिजे तुम्हाला. त्याचं नाव होतं अहिंसक. आणि ज्या गुरुकुल मध्ये जो शिकायला होता त्याच्यात सगळ्यात हुशार पोरगा होता. पण पोरं हुशार नव्हते, पोरं त्याला जळत होते. आणि जळल्यामुळं पोरांनी जे त्यांचे गुरुदेव होते, त्या गुरुदेव शिट्टी बंद करे दादा, त्या गुरुदेव पाशी चुगली लावली की गुरुदेव तुम्ही बाहेर जात असता, अहिंसक हा राजमाता आपली जे गुरुमाता आहे तिच्या रूमात जास्त जात होता. कारण शक काल पण होता आज पण आहे, पापी काल पण होते आज पण आहे, तसं नाही की काल पापी नव्हते. म्हणून त्या गुरुला राग आला आणि त्या गुरुनी त्याला शिक्षा दिली की तू तुझं शिक्षण पूर्ण झालं, तू इथून निघून जाय. तर अंगुलीमाला त्याच्यापाशी गेले, ज्यांना अहिंसक म्हणतो पहिले, अंगुलीमाला नंतर झाले. आणि गेले हात जोडून उभे राहिले की गुरुदेव माझी जर शिक्षा पूर्ण झाली तर मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. तर त्या गुरुदेवनी रागामध्ये त्याला म्हटलं की जा माझ्यासाठी 100 माणसाचे डोके कापून आण. काय 100 माणसाचे सर काटकेला. कोण्या पुस्तकामध्ये 1000चा आहे, कोण्या पुस्तकामध्ये 100चा आहे. कापून आण. आणि अंगुलीमालाने त्यांचं ज्याने कधी मुंगी मारली नाही पण गुरुला माझ्या नाराज होता कामा नये आणि त्या गुरुला मी गुरुदक्षिणा दिली पाहिजे, म्हणून अहिंसक माणसं कापत निघाला. पण मी किती माणसं कापले असं मला कधी समजेल, म्हणून अंगुलीमाला माणूस मारत होता आणि त्याचे बोटो कापून आपल्या गळ्यामध्ये बांधत होता की मला आठवण राहिली पाहिजे मी किती माणसं कापले. आणि ते उंगली गळ्यामध्ये बांधत होता, म्हणून अहिंसकचं नाव पडलं अंगुलीमाला. आणि 99 लोक मारले आणि एकच माणूस मारायचा राहिला. त्याची आई त्याला बघत निघाली. कोणाची? अंगुलीमालाची, अहिंसकची. की माझा पोरगा एवढा गुरुकुल मध्ये हुशार होता आणि सगळे लोक म्हणतात की तुझे पोरग सगळे माणसं मारत आहे, का असं करत आहे. म्हणून त्याची आई निघाली त्याला बघायला. तर असं म्हणा की 100वा नंबर त्याच्या आईचा होता. भगवंताला आनंदी सांगितलं की भगवंता एक अंगुलीमाला नावाचा माणूस माणसं कापत आहे. त्याची आई त्याला शोधायला तिकडे गेली. भगवंताने विचार केला त्याच्या हाताने एवढं मोठं पाप जर केलं तर कुठेही धुतल्या जाणार नाही. त्याच्या आईला त्यांना त्याच्या हाताने कापता कामा नाही, म्हणून भगवान बुद्ध तिथे गेले. आई समोर, भगवान बुद्ध समोर गेले. आणि जसं भगवान बुद्धाला अहिंसकनं बघितलं तसं त्यांच्या हातची तलवार चाकू खाली पडली आणि भगवंताचे शरण गेले. अंगुलीमालाची बराबरी मी तर काय जगातला कोणी करू शकत नाही. कारण अंगुलीमाला त्यानंतर अंगुलीमालानं चिवर घेतलं आणि चिवर घेतल्यावर अंगुलीमाला काय झाले? भिक्खू झाले. चिवर घेऊन भिक्खू म्हणजे कारण आम्ही तेवढं करू शकत नाही, त्यांनी पुरं जीवन त्याच्या. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनीही त्यांना भोगावं पण लागलं. हे जे भगवान बुद्ध म्हणे जर तुला कोणी दगड मारत असतील तर तुझं करणी तू भोगत आहे. आणि अंगुलीमाला अरहत झाले. काय झाले? अरहत. अरहतचा अर्थ तुम्हाला कळते? अरहत जिला आपण भगवान बुद्ध अरहत झाले. बरोबर की नाही? आनंद अरहत झाला, भगवान बुद्धाची आई अरहत झाली, भगवान बुद्धाचा मुलगा अरहत झाला आणि अंगुलीमाला सुद्धा अरहत झाला. मी अरहत होऊ शकतो का?
अर्हत पैदा होऊ शकते आता नाही. अंगुलीमाला झाले ताई तू काय अंगुलीमाला कुठं दादा मी कुठं कुठं बराबरी करता करूच शकत नाही आपण बराबरी. आपण मी काय म्हणतो मी अंगुलीमालाची बराबरी करू शकत नाही पण एवढी अपेक्षा नक्की करे अंजली भारतीनं चिवर घेतलं माझ्यात परिवर्तन झालं. प्रत्येक गायकानं चिवर घेतला पाहिजे. जर चिवर नाही घेतला तर तुम्हाला प्रबोधन करायचा काय अधिकार आहे काय माहित आहे तुम्हाला? काय अधिकार आहे तुम्हाला प्रबोधन करायचा? तुम्हाला प्रत्येक गोष्ट हा समाज आमच्यावर एवढा आशीन आणि एवढ्या प्रेरणादायक आमच्याकडे बघते. मनोज राजा जे बोलल ते खरं बोलल अंजली भारती जे बोलल ते खरं बोलल. आम्हाला माहित नाही आतापर्यंत चिवर घ्यायचा विचार केला. बाबासाहेब रात्रभर गाऊ शकतो पण बुद्ध गाऊ शकत नाही. का गाऊ शकत नाही? बुद्धाचा अभ्यास नाही. रात्रभर बाबासाहेब गाऊ फक्त एक बुद्धाचं गाणं गायलं का बस. अजूनही आम्ही तेच सांगतो बुद्ध इथून निघाले बुद्धाला एक मेलेला माणूस दिसला बुद्धाला एक झोपलेला माणूस दिसला आणि बुद्धानं चिवर घेतला. खरी परिस्थिती अजून लोकांना माहित नाही ते मला जाणून घ्यायची होती. विचार केला गायकामध्ये कोणातरी चिवर घेतला पाहिजे कोण घेईल. मग मी विचार केला माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मी घेईल तर सगळ्याला प्रेरणा भेटेल आणि लोक म्हणून सुरुवात मी केली. सगळे तिथं गेले इमानदारीच्या सांगतो तुम्हाला जेव्हा गुरुपौर्णिमेला तिथं गेली रात्री माझा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी सारे भंते गण तिथं कार्यक्रमाला त्यांच्या समोर म्हटलं भंतीजी मला उद्या चिवर घ्यायचा आहे. भंतीजी हसले मला सगळे काय दीदी ते तुझे केस इतके घने घने ते तुझे लटके झटके खरंच तू चिवर घेशील का? कोणाला खरं वाटत नव्हतं. दीदीची केस कापू शकते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणून म्हणतो महाराष्ट्रातल्या पुऱ्या भारतात सगळ्यात रिचेस्ट आणि भाग्यशाली लेडीज आहो मी. 200 ते 300 भंतेजीच्या उपस्थितीमध्ये ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्या झाडाखाली मला चिवर दिलं. मी धन्य झाली इमानदारीच्या. परिवर्तन व्हायला पाहिजे कारण मी परिवर्तनवादी आहो. पण परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला काही ना काही करावं लागेल ना. तुम्ही जर काही केलं नाही तर तुमच्या बसल्या बसल्या येणे उमरा पटकन घेऊ तुम्ही तुला गटकर बसल्या बसल्या तुम्हाला त्यात परिवर्तन होणार आहे का? मला असं वाटतंय दादापासून मी शिकायला पाहिजे. मी 3 महिन्याचं घेतलं दादानं 6 महिन्याचं चिवर घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे की नाही? काय आहे आता दादाचं काय ते बायकोच्या मागं कशाला लागतं चिवर घ्या ना. आणि आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा द्या बरोबर की नाही? मी 3 महिन्याचं घेतलं दादानं 6 महिन्याचं घेतलं पाहिजे. मला अजून दादापासून काहीतरी शिकायला भेटेल बरोबर की नाही? खरी गोष्ट आहे का? आणि अजून दादा एक शब्द बोलले मला थोडंसं ते रुतते मग. दादा बोलले मला मनोरंजन करायला भेटत नाही. दादा मनोरंजन नाही आहे कोणाला जमत नाही. समजलं का? बाबासाहेबांचं प्रबोधन एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो ना. खरं इमानदारीने सांगा दादाने इतकं चांगलं प्रबोधन केलं का मी करू शकत नाही. किती तुमच्या डोक्यात आलं सांगा बरं खरं इमानदारीनं. सगळ्या माठ्यासारख्या मैरमाठ्यासारख्या बसल्या होत्या. जशी मी बसली सगळ्याच्या चेहऱ्यावर मुस्कान आली. आली की नाही आली? खरं सांगा आली की नाही आली? खरं सांगा ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर हसा आला मुस्कान आली ते टाळ्या वाजून सांगा मला हात वर करू. दादा मी तुमची बराबरी करू शकत नाही. खरं सांगतो तुम्हाला तुम्ही गुरु तुल्य. दादा बोलले की मी उतरले कुठे उतरले दादा खाली मी सांगा बरं इमानदारीनं. दादा म्हणे मी आता उतरतो वाटलंच तर. तुम्ही काय बोलले मला म्हणे हिच्यासारखं मी उतरू का? मी खाली उतरली का वयानं? इथं केलं बा मी उदय आपण आहे की नाही? खाली उतरली का हिच्यासारखं? आणि दादा तुम्ही तर उभे झाले तुम्ही तिथं उभे झाले मी इथं उभी झाली बरोबर की नाही दादा? आणि विचार करा दादा तुम्ही खरंच माझ्यासाठी गुरु तुल्य आहे हे विशेष नाही. पण महाराष्ट्रात जेवढे गुरु असतील मी तर म्हणतो दादा गुरुच्या लायकीचे. दादा गाणे लिहितात नाही तर कायचे गुरु फत्र्याचे गुरु. अरे गुरु बाबासाहेबांना म्हणा गुरु भगवान बुद्धाला म्हणा गुरु छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणा गुरु महात्मा ज्योतिबा फुलेला म्हणा. आम्ही जर आम्हाला कोणी काही सांगत असेल किंवा एक गाण्याचा चान्स देत असेल त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं. आम्हाला मार्गदर्शक म्हणू शकतो. गुरु म्हणू शकत नाही. मी कोणाला कसला गुरु रे? स्वतःला काही येत नाही दुसऱ्याला गुरु म्हणायला चालला. आणि दादा तुम्हाला तर माझ्यावर गर्व पाहिजे. महाराष्ट्रातले जेवढे गायक आहेत ना ज्याचे शिष्य तुमचे शिष्य तुम्हाला फॉलो करत नाही पण मला फॉलो करतात. गर्वाची गोष्ट आहे की नाही? तुम्ही तुमचा शिष्य तुमच्या सारखाच बसून जायला पाहिजे. मनोज राजाला उभवायची गरज नाही. मनोज राजा ब्रँड आहे. काय गरज आहे त्यांना उभवायची? आणि तुमचे शिष्य माझ्यासारखे खाली उतरू नसतात. सांगायला पाहिजे तुम्ही त्यांना का अबे अंजली भारती चांगलं करते तिला काय फॉलो करता मला फॉलो करा. का सांगायचं दादा तुम्ही? बरोबर आहे की नाही? कार्यशाळा भरा नाही तर कोणची शाळा भरा ते काय फरक पडत नाही. पण मी म्हणतो मला म्हणता तुम्ही
अंजली भारती शिवाय कोणी महाराष्ट्रात उभं होत नव्हतं. सगळ्यात पहिले जर कोणी उभं झालं असेल तर ते अंजली भारती. दादा मान्य आहे की नाही तुम्हाला? सगळ्यात पहिले उभी झाली असेल अंजली भारती. सगळ्यात पहिले स्टेजच्या खाली उतरली असेल अंजली भारती. गर्व आहे आज मला, महाराष्ट्रातले पूर्ण नवीन पोरं अंजली भारतीला फॉलो करतात. गर्व असायला पाहिजे की नाही? आणि मला छान वाटते, मला चांगलं वाटते. मला कुठे अरे या तो अंजली भारती सारखा करत आहे, मला चांगलं वाटते. आपणही नाही, नाव तर निघत आहे, बरोबर की नाही? म्हणून तो माझा विषय नाही. दादा माझ्यासाठी गुरु तुल्य आहे, तो काही विषयच नाही. पण दादा मी कोणाला गुरु म्हणत नाही, मी अजिबात कोणाला गुरु म्हणत नाही. तुम्ही सांगा मला, बायका घेऊन फिरतील त्याला गुरु म्हणाव नाही? तुम्ही सांगा, दारू घेऊन पडतील त्याला गुरु म्हणाव का? मी म्हणे ना बाबा, मी म्हणे ना. मी पहिले सांगितलं तुम्हाला की प्रत्येकाच्या समोर नतमस्तक होऊशी वाटते, पण तसे पाय दिसत नाही. मी दादाच्या समोर काली नतमस्तक होती, आधी नतमस्तक झाली. आल्याबरोबर म्हटलं की नाही, मी दादाचं गाणं गाऊन गाणं ऐकून मी गाणं शिकलेली आहे, दादाचा विषय नाही. पण मी दादा, मी तुम्हाला गुरु तुल्य म्हटलं, मी कोणाला म्हणत नाही. तुम्ही सांगा मला, मराला टेकले तरी 4-4 बायका घेऊन फिरून राहिले त्याला गुरु म्हणू मी? दारू पिऊन पडून राहिले हराम खरं त्याला गुरु म्हणू मी? मी म्हणे ना कोणाला गुरु. माझा गुरु फक्त बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, याच्या पुढे मी कोणाला गुरु म्हणत नाही. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटते? आता सुंदरसा विषय सादर करणार आहे. दादा गडबडवाली पार्टी आहे माझी. नाही म्हणजे राग कमी झाला माझा, आता गेला राग माझा. ते काय त्या चिवरनं थोडं थंड केलं मला. म्हणून म्हणायचं की बुद्ध करुणा के सागर है, सबको यहाँ ज्ञात है. बुद्ध गायला कोण कोण गेले तर हातवर करून सांगा मला. इकडले नाही गेले? हा हा हा, क्या बात है. हा 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 हा, वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. हा हा, जाने गेले की नाही त्याला मी समज घेऊन जाईल बुद्ध घ्यायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जाऊया असं घ्यायचं. दादा मस्त आहे, खरंच दादा मस्त आहे. पण दादा काय करतात का, ते मोठ्या माणसाला तेवढं मोठेपणा पाहिजे, लाईन यायला टाकलं पाहिजे. पण ही लहान जरा बदमाश आहे, हे दादा समजायला पाहिजे. लाईन कुठली बदमाश आहे, अंगावर ठेवत नाही कोणाचं, बरोबर की नाही? म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. बरा बौद्ध गायला अनशन चालू आहे भंतीजीचं. कोणाकोणाला माहिती आहे हातवर करून सांगा मला. आणि बौद्ध गाय, तुमच्या इकडे बुद्धाचा प्रचार प्रसार नाही का? 1 वर्ष झालं भंतीजी तिथं अनशनवर बसलेले आहेत की बुद्ध विहार आम्हाला भेटलं पाहिजे, बुद्ध गायचं बौद्ध विहार आम्हाला भेटलं पाहिजे. कोणाकोणाला वाटते हातवर करून सांगा मला. वा 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 वा, क्या बात है. मी इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला, मी दिल्लीला, कुठे दिल्लीला आमरण उपोषण करणाऱ्या बुद्ध विहारासाठी मेली तरी चालेल आणि जगली तरी चालेल, जगेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी. कोण कोण माझ्या संग येणार आहे सांगा मला. अरे बापरे, तुम्ही एवढे आले तर मी तर त्यांच्या मायला पुऱ्या सरकारच्या. म्हणून म्हणायचं की बुद्ध करुणा के सागर है, सबको यहाँ ज्ञात है, और शांति में क्रोध पर की तथागत में मात है. अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपक, तो तुम्हारी मेरी क्या औकात है, तुम्हारी मेरी क्या औकात है, क्या औकात है. जैसा दिया बलिदान उसने वैसा कोई दे सकता, जैसा दिया बलिदान उसने वैसा कोई दे नहीं सकता, और फैसला अपने जिंदगी का ऐसे भला कोई ले नहीं सकता. अरे योद्धा तो बहुत हुई इस धरती पर भाई दीपक, मगर अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर हो नहीं सकता, इस धरती पर हो नहीं सकता. अशोक सम्राट माहित आहे ना? अशोक सम्राट माहित आहे की नाही? कोणाकोणाला माहित आहे हातवर करून सांगा मला. अशोक सम्राट मग शेर ऐकून राहिल्या काय माय हट्ट बाप्पा. म्हणून लोक म्हणतात ते बाई नाही तर काही नाही म्हणतो मी. हा, नारी नेता मत करा. पहिलेच सांगितलं तुम्हाला, कशाला हाती घेतो वेड्या नारीच्या जातीला, कशाला हाती घेतो वेड्या तलवारीच्या पातीला, कशाला हाती घेतो वेड्या भूमीवरच्या मातीला. नार येते अखिल नराच्या साथीला, पण नारी विना जन्म नाही रे नराच्या जातीला, या नारी विना जन्म नाही नराच्या जातीला. म्हणून म्हणायचं आहे की भीम सा जमाने में हम
मलहम नहीं देखा, गौतम साहब जमाने में हमने मरहम नहीं देखा, सारा जहां देखा मगर हमने चेतन बुद्ध धम्म जैसा हमने अब तक धम्म नहीं देखा, अब तक धम्म नहीं देखा। इच्छा होती, पण आता एक इच्छा आहे आणि ते भगवंत माझी पुरी करणार आहे। मी माझं एक अनाथ आश्रम चालू होणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं जातो, कोणी 2 महिन्याचं लेकरू, एका दिवसाचं लेकरू, खूप बाया खूप माणसं लेकरं फेकतात आणि हे सगळं बघून आता बुद्ध गयावून आले, आता हे सहन होत नाही, म्हणून विचार केला सरकारचं काहीच पाहिजे नाही, पुरी प्रॉपर्टी विकायचं काम पडलं तरी चालेल, पण 2026 पर्यंत अनाथ आश्रम चालू केल्याशिवाय राहणार नाही, काहीच नाही पाहिजे तुमचं, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे। म्हणून म्हणायचं आहे बुद्ध को मिला ज्ञान है वही स्थान है ज्ञान का बोधि वृक्ष जो धम्म की जान है, हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा, जबकि बुद्ध गया सारे विश्व में महान है, सारे विश्व में महान है। चला माझ्यासोबत, बायको संग काय करता, माय बहीण कोणाची, नक्की बायको कोणाची, हो ना, माझ्या संग चला, हज करने कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा करना चाहते हैं, और जिसे सच्चा धर्म का एहसास हुआ प्रथमा, वो लोग श्री बोध गया जाते हैं, वो लोग श्री बोध गया जाते हैं। कौन कौन येणार आहे? अरे छोड़ सारी मोह माया, अरे छोड़ सारी मोह माया, हाथ वर करून, अरे छोड़ सारी मोह माया, अरे छोड़ सारी मोह माया, चल घर से निकलते अरे छीनने को हक अपना, एकदम कम कर, थोड़ा सा कम कर, छीनने को हक अपना, जय भीम, छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, काहून तुम्ही नाही येणार आहे काय? तुम्ही का बांगड्या भरून घरी बसणार आहे काय? आम्ही बौद्ध गायला त्या पंडे संग लढायला जाऊ पूर्ण महिला, आणि तुम्ही काय करा, इथं चली आई मेरी अम्मा सुनेरे गोटे में, असं कराल का? अरे छीनने को हक अपना, भीमाच्या वाघिणीसारख्या टाळ्या, भीमाच्या वाघासारखे हात वर करून, अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हे मागच्या काऊन काऊन हात खाली, थंडी अकलल्या का नाही ना? अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हैं,
त्या बापाला बेमान हो पण बाबासाहेबाला आणि बुद्धाला बेमान होऊ नका. अरे छीने को हक छीने को हक चल हो गया चलते हैं छीने को हक अपना चल हो गया चलते तुम्हाला माहिती आहे ना पहिले आमच्यापाशी बॅगा वेगा नाही राहत आमच्या मायबापा सगळं थोडं बांधत डोक्यावर घेत आहे की नाही बरोबर की नाही घेत होते की नाही म्हाताऱ्या माया मायला विचार आहे मायला माय जात होते की नाही गठोड अरे नेहमीच राया तुमची घाई अन्न का लावू गठोड बांधायला हो आणि येऊ कसे कसे होतं का नाही असं गठोड सांगा म्हाताऱ्या बोला फक्त गठोड होतं की नाही म्हातारे हात वर करा कोण कोण गठोड घेऊन गेले अरे छीने को हा पैसे बुजा पहिले अरे छीने को सगळे अरे छीने को हक माय धन्यवाद सगळ्या मायचे धन्यवाद चल बोध गया चलते अरे बांधे कफन निकली मैं बांधे कफन निकली बांधे कफन निकली अरे बांधे कफन निकली अरे मैं तो पुत्र जो अरे भीम के ये दीवाने अरे भीम के ये दीवाने अरे आग में भी जलते भीम के वो दीवाने अरे भीम के वो दीवाने अरे आग में भी जलते हैं भीम के वो दीवाने समझे शब्द सांग रहे चलो 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 चले साथ मिलकर चलो चले साथ मिलकर चलो चले साथ मिलकर वो घुसखोरों से लड़ना है
इमानदारीच्या ना खाली जी आली ना, गाणं गायला नाही आली, तुम्हाला सगळ्याला भेटायला आली. खरं सांगतो तुम्हाला जवळ भेटली पाहिजे, तुम्हाला गले लागली पाहिजे, तुमच्या हाताला हात मिळवला पाहिजे, म्हणून नाही तर तिथूनच गाणं गात होती. फक्त तुम्हाला भेटायला आली खाली इमानदारीने. चलो चले साथ, अरे घुसखोरों से लड़ना एकता की ताकत से अरे चलो चले साथ मिलके, अरे घुसखोरों से लड़ना है, अरे एकता की ताकत से, अरे एकता की ताकत से, अरे चट्टा भी हिल दे, किती लेकर आहे माय? चांगला आहे, चांगला आहे का? चांगला आहे ना? हो का? अच्छा घुसखोर, अच्छा चांगला आहे ना? घुसखोरों से लड़ना चट्टा भी हिलते, माई एवढे मेहनतचे पैसे दिले मला 100 रुपये आहे ना माय? पोरग कमाईवाला आहे का माय? चांगलं झाड भगवंत चांगलं करू मायचं आखरी. अरे एकता की ताकत, कोण आहे बॅगा घेऊन माझ्यासोबत? कोण निघणार आहे? हात वर करून सांगा. आणि वर हात करून ताकद से एकता की ताकत. मुझे न रोको मेरे सहेलियों में जाती हूँ, मैं जोकर उसी भीम राज की कहलाती हूँ. रास्ता आई थी मैं तुमको दिखाने के लिए, अपने साजन को मैं जाती हूँ मनाने के लिए. वास्ते मेरे ना तुम सहेली बहाना आंसू, तुमको कसम है आंखों से गिराना आंसू. मेरे बादल मेरे माँ बाप को समझा देना, मैं जो जाती हूँ संदेशा मेरा पहुँचा देना. अब गफलत में जगाना है मुझे को मेरे, दर्शी मैं बुद्ध की हूँ अंजलि है नाम मेरा. दरस को दर से बला का तलक जोगन मेरी, पग उठे लिए फिरती है अभागन मेरी. जान जाएगी मगर छोड़ूंगी दामन तेरा, जान जाएगी मगर
अपना, सीने को हक अपना। चलो चलो चल बोध गया चलते, कोण कोण इथं माझ्यावर प्रेम करते हात वर करून सांगा, कोण कोण प्रेम करते माझ्यावर? सगळ्या माझ्या माय बहिणीला, माझ्या भावाला आय लव्ह यू. अरे छीने को ते भूत गायला गेली का नाही आता सवय फुटली. ते दुपट्टा नसलं तर असं वाटतं इज्जत खाली पडली आपली. ते पाहिजे. अरे छीने को हक चल बोध गया चलते, देखता वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से करती है हमारी झुकी जाती है. कोई बकरी विकून आला होता. लय मोठा फॅन आहे माझा, बिग फॅन आहे, बिग फॅन. हा फॅन नाही माझा, एसी आहे, एसी. देखता वो जमाना जिसकी याद आती है, शर्म से करती है हमारी झुकी जाती है. कोई दरवाजे पे ना हमको आने देते थे, हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे. यहाँ तक कि पढ़ना लिखना माना था हमको, स्कूल में पाव रखना भी गुनाह था हमको. ऐसे में कहा जाते किसको दर्द दिखलाते, कौन सुनता हमारी आज हम कहाँ जाते. मगर भगवान बन के भीम हमारे आए, हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए, फिर हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले. कितने उपकार मेरे भीम ने दलितों पे किए, मगर अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए. कोई लीडर बना, कोई मिनिस्टर बना, कोई प्रोफेसर बना, कोई ऑफिस में जाकर, मगर अपने जात धर्म को छुपाते हैं. हम कोई और है ये दुनिया को दिखलाते हैं. अरे तू ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है, और इंसान वही जिसका ईमान सच्चा है. अरे छीने को टाइमपास गाणं गात नाही, इमानदारीच्या ना. काल गाणं फक्त पैशासाठी नावासाठी होतं. खरं सांगतो तुम्हाला, काल गाणं फक्त पैशासाठी नावासाठी, पण आज नावासाठी नाही, पैशासाठी नाही. कारण सगळ्यात रिचेस्ट गायिका आहो मी. समाजात जेवढा अंजली भारतीवर माझा समाज प्रेम करतो, कोणाच गायिकेवर प्रेम करत नाही. गर्वाने म्हणतो मी, इमानदारीच्या ना. सगळ्यात रिचेस्ट गायिका आहो मी. मला कोणाच्या पैशाची गरज नाही आता ना, काही नाही. आता फक्त प्रोग्राम कशासाठी आहे माहिती का? फक्त आणि फक्त जरूरत पुरी झाली पाहिजे. हे 10 जण जे आहेत याचे घर संसार चालले पाहिजे, याच्या पुढे पैशाची गरज नाही रे. लय दिलं समाजानं मला, इमानदारीच्याने सांगतो, लय दिलं समाजानं. आता गरज नाही राहिली कमावाची. आता फक्त एवढं वेळेला जरूरत पुरी झाली पाहिजे. मी गाडीनं तिथं जाऊ शकली पाहिजे, माझा खर्च पाणी निघाला पाहिजे, लेकरं बाकरं जेवली पाहिजे. याच्या पुढे जास्त पैसा पाहिजे नाही. लय दिला समाजानं ठेवलेला आहे. काय करू? फुल काय करू? इमानदारी करा. कोणी कार्यक्रमामध्ये असं वाटलं मला हे द्यायला पाहिजे, काय करू? काय ठेवून करू? काय पैसे लेकरायला देऊ? लेकरी चोरच. कोणचं नाव घेणार आहे? करोडानं कमावून ठेवलं तरी म्हणतील त्या कमावलं, आणि लाखांनी कमावून ठेवलं तरी म्हणतील कमावलं. आणि कशाला लेकरासाठी? हे सगळे लेकरच आपली आपली, बरोबर की नाही? जे हात ते सगळे आपलेच आहेत. कशाला आपलं माये केलं, सारं वाया अर्थी गेलं. मोहमायातून त्यागली आहे मी. आता मोहमाया राहिली नाही. लेकराची नाही ना पाकराची नाही. चाल होय तिकडे, गायण्याचे मोठे झाले, आपापलं पान कमावान खा. मला सांगू नका आता. समाजासाठी जगेल आणि समाजासाठी मरेल, याच्या पुढे काही दुसरं अभियान नाही. अरे दादा, फेकणं तुझं ते काय होतं इकडे? चल, मला डिस्टर्ब करू नको. अरे छीने को चल बोध गया चलते, गड़बड़ वाली चोट हमारे।
मी प्रत्येक बऱ्याच कार्यक्रमामध्ये ह्या नुकता सांगत असतो. आता समोर इलेक्शन आहे आणि दादाने 2-3 कोंबडी दिली मला, म्हणून मला असं वाटते की मी सांगावं. आज पहिले कसं होतं माहिती का, तुमचं गावच आहे नाही, हो पहिली स्वच्छता अभियान होतं का, संडास होते का तुमच्या घरात, हा, हा. गाव आहे का शहर आहे? गाव आहे गाव. हा, पहिले कसं होतं, उचलला डब्बा का चाललो खाली, उचलला डब्बा का चाललो खाली. पहिले तर गावामध्ये मी गेली की नाही गाडी घेऊन, आणि गावाच्या वरचा तो रोड राहायचा ना, इकुनी पंगत बसली राहायची, इकुनी पंगत बसली राहायची. गुलाबाचे फुल. हो, आणि मधातून आमची गाडी, आणि बिचाऱ्या बाया, लय बिचाऱ्या बाया, आमची गाडी पाहिली कशी अंड उभ्या राहायच्या. माणसं नाही जायचो, कुठून जायचं जा, कुठून पाहायचं तर पाहते, बसली बिचारी. मग मी म्हणायची की जाऊ द्या, बसणाऱ्याला लाज नाही, पाहणाऱ्यानं तरी लाज, आपण कशाला पाहायचं त्यांच्याकडे, आहे की नाही. असे गेलो गावामध्ये. आता पहिले कसं होतं, अजूनही काय झालं, आता सगळीकडे स्वच्छता अभियान झालं की नाही. तुमच्या सगळ्याच्या घरात संडास बांधून दिली की नाही, आहे ना सगळ्याच्या, कोणाकोणा सगळ्याच्या घरात आहे ना स्वच्छता अभियान, संडास सगळ्याच्या घरात आहे की नाही आहे, हात वर करून सांगा, आहे ना. हा सगळ्याच्या घरात आहे. दादा तुमच्या घरी आहे ना. म्हणजे वहिनीला बाहेर तर पाठवत ना तुम्ही, मला माहित आहे. त्यांना नाही बांधून दिलं तरी तुम्ही बंगला बांधला वहिनीसाठी. माझ्या दादा काय साधा माणूस आहे का. कसं आहे, आधुनिक बघा, संडास झाले पण मथारी माणसात काही मथारी, हे मथारी, हे मथारी, 65-70 वर्षाचे. हो कुठं हे मथारी थोडी, हे तर जवान आहे. अठे बाप, हे 2 बाबाजी बसले जवान आहे. हे 2 माथारे, 2 माथारे नाही का, यायला काही संडासात होत नाही. कशी होईल दीदी संडासात, कशी होईल त्याला पहिल्यापासून परतावच नाही बोलला तर. उचलला डब्बा का खाली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे बाका, खारीत गेलो का थोडी हवा लागते मोकळी, माहित नाही, थोडी खुली हवा पाहिजे ना, खुली हवा लागली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. 2 माथारे जातात खालीमध्ये, हे एक काळं कोट आणि पांढरं कोट, 2 माथारे जातात. एक असं म्हणजे असं एक मागं बसते, एक पुढं बसते. बसून दाखवला सांगायला लागत काय, कसं बसतो भोतून बेकार माणूस आहे, सांगा लागतं सगळं. एक मागं बसते, एक पुढं बसते. हाडा मासाची गायका हो मी, का अशी वरवरची गायका हो का मी, टाइमपास गाणं गाणार आहे का, बेंबीच्या डेटापासून गाणं गातो. इमानदारीने सांगा, खरं सांगा, खरंच अंजली भारती एवढी मेहनत करते कोणती गायका महाराष्ट्रामध्ये, करते का कोणती, खरं सांगा इमानदारीच्यानं. हा, एक माणूस मागं बसते, एक पुढं बसते, 2 माथारे. आता मान त्याची होते बसल्या बरोबर का होईल नाही का, भोतूच बेकार माणूस आहे का, उचलून फेकावर जाईल स्टेजच्या खाली, बसला तर होईल नाही का, बसलाच राहील का. आता एक बसते मागा, एक बसते पुढे, मागच्याची होते. आता जशी मागच्याची होती, हा काय म्हणते पुढच्याची धुवायला जाते. पुढचा म्हणते अबे बाई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते तू होय तर बाई कुठे गेली म्हणते. म्हणजे विचार करा तुम्ही, हे मनोरंजन दादा, याच्यात तुम्ही प्रबोधन आहे माझं, कारण हे मनोरंजन याने मनोरंजन म्हणत नाही. जे जड कुठले लोक आहेत ना, जे जडतात ना मला, ते म्हणतात काय राजा हे काय गाणं होय का. पण इमानदारीच्या जो बाबासाहेब फॉलो करते, जो अभ्यास व्हायला तो मनुष्य करते, त्यांना माहिती आहे हे प्रबोधन आहे माझं. कारण आम्ही आमची धुवायची राहतो पण दुसऱ्याची धुवायला जातो, आणि ह्या चक्करमध्ये मनोवादी निवडून आणतो आम्ही, अशी हराम करावं आम्ही. हे मनोरंजन आहे का, हे प्रबोधन आहे. मी सांगू राहिली तुम्हाला की स्वतःची धुवा खाली आहे का बेरी आहे पाहिजे, दुसऱ्याची पाहायला जातात. बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं होतं, एक तरी असं लेकरून निघेल की माझं नाव चालू आहे, सगळे हरामखोर मनोवाल्याचे जाऊन चाटत बसलेले आहे. याच्यासाठी म्हणतात तुम्ही काही मनोरंजन आहे, हे प्रबोधन आहे माझं. मी सांगून राहिली लोकांना की आपल्या समाजाची अशी दुर्दशा आहे, ज्यापर्यंत आम्ही समजत नाही त्यापर्यंत आमचं काहीच वाटोळ होणार नाही, सगळं वाटोळ काहीच चांगलं होणार नाही आमचं, कारण अभिनय तो कमी नाही. आता समोर इलेक्शन आहे, जागे व्हा. हे यासाठी तुम्हाला सांगितलं मी का दुसऱ्याची पाहू नका, आपली पाहण बघा, काळी आहे का पांढरी आहे, आपलं तोंड बघा आम्ही कसं दिसतो, दुसऱ्याची पाहायला जाऊ नका. स्वतःची बघितली तर इमानदारीच्या आमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि दुसऱ्याची धूत बसलं तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मी असं म्हणत नाही की इलेक्शन मध्ये पैसे घेऊ नका. दादा म्हणतात की सारं काही विका पण भान विकू नका, बहुजन समाजाची जाण विकू नका, आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मी म्हणत नाही, दादा म्हणते, मी म्हणत नाहीये दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. आमचा एक पावती एक बिर्याणी भेटली का चाललं आमचं. आमचे काही कार्यकर्ते माहिती का, इकडलं घेते तिकडलं घेते. एक माणूस आला माझ्या पाशी म्हणे, दीदी काय
म्हटलं दादा कार्यक्रम घेतला, धम्म परिषद घेतली रे. दीदी म्हणे काँग्रेसच्या सौजन्यानं. वा वा म्हटलं. दुसरा आला माझ्यापाशी, काय द्या दादा म्हटलं, काय संविधान परिषद घेतली. दीदी म्हणे शिवसेनेच्या सौजन्यानं. एक तिसरा आला, दीदी म्हणे मला पोरग झालं. म्हटलं हे कोणाच्या तर म्हणे भाजपच्या सौजन्यानं. ही अशी कंडिशन आहे आमची. हे म्हणतात ते मनोरंजन. मनोरंजन म्हणतात आहे, मनोरंजन करणारी अंजली भारती नाही. अरे प्रत्येक शिवी जरी देत असेल त्याच्यामध्ये माझं प्रबोधन आहे. टाइमपास करणारी अंजली भारती नाही. फुकटचे पैसे घेत नाही मी. चीने को हक, अरे चीने को हक. एक बहीण माझी 12:30 वाजता कमावून घरी येते. तिला असं वाटतं कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक तिच्या मागे लागतात, धावतात, भेट पडायला लागते. ते गुंडे लोक सुद्धा तिच्या मागे धावतात. धावतात धावतात जोरात ओरडते, धावा धावा माझी मदत करा. कोणी तिच्या मदतीला धावत नाही, कारण त्या नंगे गुंड्याच्या हाती नंगे तलवारी असते. ती बिचारी घाबरते की हरामखोरे माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट करतील, आता मला कुठं तोंड दाखवता लाईट ठेवतील नाही. भगवंता माझी मदत कर. जोरात धावते. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी घराची खिडकी खुली दिसते त्या दरवाजावर हात देते. जसा दरवाजा उघडते बाईला घराच्या आतमध्ये घेतात, दरवाजा लागते. सकाळी दिवस निघते, बाई घराच्या बाहेर निघते आणि घराच्या बाहेर निघाला म्हणते दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. पण त्या पोरग म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी मीही एकटा, तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागावर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोणी विश्वासानं रात्री 12 वाजता 1 वाजता माझ्या घरात घुसली. तेव्हा ती मुलगी म्हणजे नाही रे दादा, धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं त्यावेळेस मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा म्हणते तू असं काय बघितलं खिडकीतून, का तर रात्री माझ्या घरात घुसली. तेव्हा ती मुलगी म्हणते अरे दादा धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं, आता माझं काही खरं नाही, कोणी माझ्या मदतीला धावत नाही. पण जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल ते खरी कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. माय बहीण कोणाची असो, एससी एसटी ओबीसी मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण म्हणून मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या सूत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते खरं कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. अरे बाईला रात्री पुरता आणि भाकरी पुरता वापरलं. धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरता आणि भाकरी पुरता वापरलं. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकारात बाईला माणसाच्या बरोबर जाणून बसवलं. तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मला बोला ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार. अरे चीने को हक, ढोलक एकदम ढबढबड झाली. चल बोध गया पोस्टर बघितलं, सगळ्याचे छोटे 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 फोटो आहे. फक्त एकच फोटो बाबासाहेबांचा मोठा आहे. एक विषय आठवला मला. एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब भाषण देत होते. सर्व कार्यकर्ते जेवढे मान्यवर बसले सर्वांनी लक्ष द्यावं. माझ्या मोहन भाऊ तुम्ही सुद्धा, तुमचे जेवढे मान्यवर बसले सर्वांनी, पाटील साहेब सगळ्यांना विनंती आहे. बाबासाहेब भाषण देत होते. भाषण देता देता पब्लिक मध्ये हुलहुल झाली. जशी हुलहुल झाली बाबासाहेब चिडले, बोले मी भाषण देता तुम्ही हुलहुल का करता. एक माणूस उभा झाला आणि बोलला बाबासाहेब गाडगे बाबा येणार आहे. गाडगे बाबा येणार आहे, हा ठीक आहे ना, येऊ दे ना गाडगे बाबा. येत आहे येऊ दे, तुम्ही शांततेने बसा, तुम्ही का हुलहुल करता. तेवढं गाडगे बाबाची घोंगऱ्याची गाडी स्टेजच्या बाजूला आली. जशी आली गाडगे बाबा खाली उतरले. गाडगे बाबाच्या हाती 2 पैशाचा हार बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. गाडगे बाबा स्टेजच्या खाली. गाडगे बाबा बाबासाहेबांना बोलले की बाबासाहेब मला तुमचा सत्कार करायचा आहे, तुम्ही खाली या. बाबासाहेब बोलले गाडगे बाबा तुम्ही वर या. गाडगे बाबा बोलले खाली या. बाबासाहेब बोलले वर या, कारण माझा मी म्हणाल ना माझा सत्कार करायचा तर वर या म्हणून. बाबासाहेब बोलले तुम्हाला मला सत्कार करायचा तर वर या. गाडगे बाबा बोलले खाली या. तेव्हा बाबासाहेब चिडले की गाडगे बाबा मी तुम्हाला आदरानं वर बोलवता, तुम्ही मला का खाली बोलवता. तेव्हा गाडगे बाबा हळूच बोलले की बाबासाहेब तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो विद्वानांचा स्टेज आहे, तिथे येण्याची माझी अवकाश नाही. आणि आता आमचे कार्यकर्ते माहिती का, बाबासाहेबाचा एवढा फोटो असतो आणि याचा एवढा मोठा फोटो असतो. त्याला कुत्रा ओळखत नाही असा उंचीवर साव देऊन त्याचा फोटो. घरात बायकोचा मार खाते वाटलं असतं, पण तो उंचीवर साव देऊन फोटो. काम नाही धंदा नाही.
को अब खून का हर कतरा, अब खून का हर कतरा आए बह जाए तो परवाह नहीं। खून का हर कतरा अरे देखो बुद्ध भूमि में, देखो बुद्ध भूमि में अरे कैसे पन्ने पलते तिथं भिकू एक वर्ष झाले अंशनवर बसले, एक वर्ष, एका वर्षात माझे 3-4 चक्कर झाले. आता थायलंडला गेली तर जाऊन आली. महिना गेला, 2 महिना गेला की बुद्ध गया असते, कारण तिच्याशिवाय आता काही राहिलं नाही जीवनामध्ये. म्हणून मला जाय शेवट काय म्हणतात भाई दीपक मिटांगे बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू अरे साल गया अनशन में बेटा आहे इकडल्याच कंपनीचा माल होता. आज पहिली वेळा त्याला उठून मला 1000 दिला की मम्मी मेरे को गर्व है कि मैं तेरा बेटा हूँ करके. खरंच माझ्या लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा. पहिली वेळा म्हणजे किती माँ मेरे को तेरे पे गर्व है. कारण मोठ्यानं दादांना आशीर्वाद दिला तर काही वाटणार नाही, कारण मोठ्या माणसाच्या हातात आशीर्वाद देण्यासाठी असते. पण लाईन्याकडून जेव्हा दुवा निघते ना तेव्हा आईची शपथ एक वेगळी फिलिंग येते. आज या लेकराने मला 1000 रुपये दिले. खरंच मनापासून जीवनाचं स्वार्थ झालं, जीवनाचं स्वार्थ झालं, स्वार्थ झालं जीवनाचं. अरे उद्या मेली तरी हे नाही. तुम्हाला अधिक एक सांगतो, अधिक एक आश्वासन देतो, रेकॉर्डिंग करा, सगळे माझं रेकॉर्ड करा, मला दाखवता. आज तुम्हाला माहिती आहे आमच्या छोट्या छोट्या पोरीवर बलात्कार होत आहे, आमच्या माय बहिणीवर बलात्कार होत आहे. ज्याही माय बहिणीवर बलात्कार केला त्या नरा धमांना जर माझ्या भावानं मारलं, कोणा बहिणीनं मारलं, माझ्या बिंदास त्याची गर्दन कापून आणा. जो त्याची गर्दन कापून आणा पुरी प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून देईन आणि त्याची केस सुद्धा मी लढवून इमानदारीच्या नसते तुम्हाला. पुरी प्रॉपर्टी रेकॉर्डिंग करा, सगळ्या समोर सांगून राहिली. कमलाताई यांच्याकडून सगळ्या समोर सांगून राहिली, रेकॉर्डिंग करा. जोही बलात्कार करणाऱ्याची गर्दन कापून आणत त्याला अंजली भारती पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून देईन आणि माझ्याजवळ पैसे नसले तर समाजात 1-1 रुपया वर्गणी करून तरी त्याला 50 लाख रुपये लावून सोडून आणून मी इमानदारीच्या नावानं. बाबूभाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये 200 रुपये भेटाली. अरे साल गया अनशन में, अरे अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल. दादा तुम्ही कार्यकर्ते व्हा का इच्छा की दादा सोबतची इच्छा होती का? नाही मस्त मस्त. काय नाव आहे तुमचं? राहुल राहुल काळे 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 गाय का तुम्ही राहुल काळे काळे व्हा, काळे होऊ नका.
मन काळं नाही राहिलं पाहिजे, मन गोरू ठेवायचं. काळे झालं तरी चालेल आपल्या. दादा बघा सावडी आहे, दादाचं मन एकदम चकाचक ताकासारखं आहे, ताकासारखं आहे. विचार करा तुम्ही, दूध किती दिवसात खराब होते? दूध किती दिवसात? 1 दिवस 2 दिवस. फ्रीज मध्ये ठेवलं 4 दिवस, खराब होते की नाही? एक नहीं दिल वाले नहीं है, बहुत दिल वाले है, वो तो बात ही नहीं है. मैं बोल रही ना, ताक के तरह दिल है उनका. दूध किती दिवस राहते दादा? 5 दिवस. जास्तीत जास्त फ्रीज मध्ये ठेवा 8 दिवस. 8 दिवसात दूध खराब होते की नाही? विचार करा, त्या दुधापासून जे ताक बनते ते 15 दिवस 1 महिना राहते की नाही राहते? त्या दुधापासून बनलेलं ताक दूध नाही राहत. दादापासून बनलेली मी दूध नाही राहत चांगलं, पण ताक 15 दिवस राहते. आणि त्याच ताकापासून जे लोणी बनते, इमानदारीच्या ते सावं साज राहते, ते लोणी अंजली भारती. अरे साग गया अनशन में. एवढे मेहनत पैसे देतात, नाव घ्या लागते सगळ्याचं. भीमराव कांबळे इंजोरी यांच्याकडून 100 रुपये, विजय तायडे यांच्याकडून 100 रुपये, रावसाहेब पंडित कसबा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. सगळ्याकडून पैसे आले, पटपट द्या. पटापट आहे. अरे बिल आ रहे हैं भिकू, अरे साग गया अनशन में. आपल्या इथं कोणी उभा आहे का इथे? कोणी नसली तरी कधी राहिले तर आपल्या माणसाला निवडून आणा. कारण आम्हाला करायचे असेल रास तुम्हाला, तर आधी ग्रामपंचायत गाजवा. करायचे असेल रास तुम्हाला आधी ग्रामपंचायत गाजवा, नंतर जिल्हा परिषद महानगरपालिका माजवा. तेव्हा कधी लोकसभा व विधानसभेला मजबूत होईल पाया. पाहता पाहता दलित व बहुजनांची बदलून जाईल काया. स्वतःचे स्वार्थ सोडून कार्य करा समाजासाठी, तेव्हा कधी हा दीनदुबळा समाज राहील तुमच्या पाठी. आपल्या बापाने केलेली मेहनत जाऊ देऊ नका रे बेकार. भाऊ भावाच्या विरोधात उभं राहायला देऊ नका रे होकार. जेव्हा होईल या देशाचा पंतप्रधान आपला दलित भाई दीपक, तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न होतील साकार, तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न होतील. अरे बिलबिला रे साग गया अनशन में. अरे अब मैं निकली तू भी निकल. दादा बाईक संग जाऊ नका, आपण दोघं भाऊ जाऊ आता बुद्ध घ्यायला. आणि माझ्याकडचे ना प्रत्येक वेळा 20-25 लोक घेऊन जातो. यावेळेस एक आमचे भाऊ आहे, ते 3000 लोक नेणार आहे. त्या 3000 लोकांचं राहण्याची व्यवस्था बुद्ध घ्यायला मी करणार आहे माझ्याकडून. 3000 लोकांची. तुम्ही चला दादा, तुम्ही चला माझ्या संग. अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल, अब मैं निकली तू भी निकल. दादा चला, दादा चला. अब मैं निकली तू भी निकल. कोण रे बुद्धाला हात वर करून सांगा, मागचे जेवढे कार्यकर्ते आहेत एवढा हात असा का येतो, म्हणजे दादाच्या इकडून बाजून म्हणून सांगा, असा करा. मैं भी अब मैं निकली तू भी निकल. भाई दीपक वहां मिलते, छोड़ सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया. चल बुद्ध गया चलते, बरं बाबासाहेब गाव की रमाई गाव सांगा मला.
मध्ये पाहू द्या मला